ब्रेकिंग बातमी समोर येते। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे। या बैठकीसाठी मंत्री येण्यास सुरुवात झाली आहे। तर छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे बैठकीसाठी दाखल झाले। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला आता मंत्रीगण यायला सुरुवात झाली आहे। छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार की नाही ही चर्चा सुरू होती, मात्र छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे बैठकीसाठी दाखल झाले आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि या बैठकीला अनेक मंत्री यायला सुरुवात झाली। छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार की नाही यासाठी अनेक चर्चा सुरू होत्या, मात्र छगन भुजबळ सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। छगन भुजबळ यांनी मी मंत्रिपदाचा राजीनामा केव्हाच दिलाय अशी घोषणा केली होती, असा गौप्यस्फोट केला होता। त्यानंतर छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला उपस्थित राहतील की नाही अशी जोरदार चर्चा सुरू होती, मात्र छगन भुजबळ या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित आहेत। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। या बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होत आहेत याकडे सुद्धा आता साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल, मात्र सर्वांचं लक्ष होतं छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित असतील की नाही याकडे। नक्कीच, कारण आताच काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि यांच्यासह इतर नेते मंडळी किंवा मंत्री जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की अगदीच थोड्या वेळात मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झालेले आहेत। यांच्यासह अब्दुल सत्तार असतील किंवा मग संदीपान भुमरे असतील, दीपक केसरकर असतील, अब्दुल सत्तार असतील, हे सगळेच नेते मंत्री जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत बैठकीसाठी। यासोबत आपण पाहिलं तर आजच्या या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसीचा जो काही मुद्दा आहे, जे काही प्रश्न आहेत हे मांडण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करतील आणि यासोबतच आपण पाहतोय ज्या पद्धतीत मराठा आरक्षणासंदर्भात जो सर्वेक्षण करण्यात आला आणि या सर्वेक्षणाबाबत देखील चर्चा होणार आहे। यासोबत आपण पाहतोय की शिर्डी विमानतळासाठी 1400 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव आहे तो देखील मांडण्यात येईल आणि यावरती देखील चर्चा होईल, कारण उर्वरित काम जे आहे शिर्डी विमानतळासाठी जे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव जो आहे तो सादर केला जाईल। यासोबतच आपण पाहतोय की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रशासकीय आणि वित्तीय मान्यतेसाठी देखील प्रस्ताव जे आहेत ते येणार असल्याची माहिती मिळते। त्यापूर्वी आपण पाहतोय की ही बैठक अगदीच थोड्या वेळाने सुरुवात होईल आणि त्यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्य आणि संपूर्ण मुंबईमध्ये उपस्थित झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मी काय विचारणार नाही, मला कोणी विचारलं काय झालंय काय आहे तर मी पटवून देईन। तुमच्या राजीनाम्याच्या संदर्भात तुम्ही स्वतः स्टेजवरनं म्हटल्यानंतर आता तो राजीनामा का स्वीकारला नाही अशा पद्धतीच्या चर्चा चालू झाल्या। एक तुम्ही लक्षात घ्या, मी ज्यावेळेला राजीनामा दिला 16 नोव्हेंबरला त्यावेळेस कुणालाच माहिती नव्हतं मी काय करणार आणि एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती, विरोधी पक्षानं नाही, कुणीच नाही, बरोबर। मी स्वतःहून 16 नोव्हेंबरला गेलो, कारण मला 17 नोव्हेंबरला अंबडला रॅलीमध्ये माझी भूमिका मांडायची होती। मला वाटलं की आपण अगोदरच त्यांना सांगितलेलं बरं आणि त्यामुळे मी राजीनामा दिला। मग मी जात असताना मला फोन करून सांगितलं की तुम्ही शांत राहा, तूर्त वाच्यता करू नका। मी नाही वाच्यता केली। त्याच्यानंतर आल्यानंतर मला तिघे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमची भूमिका मांडा, परंतु राजीनाम्याची वाच्यता करू नका। परंतु आता विरोधी पक्ष तर 2.5 महिने मी थांबलो, विरोधी पक्ष करतायत, विधानसभेत केले लोकांनी काही मागणी, मी काही बोललो नाही। परंतु सरकारी पक्षाचा एखादा आमदार कमरेत लाद घालण्यापर्यंत जर बोलायला लागला तर लोक काय मला म्हणतील, त्या किती लोचट आहे, लोक काय आमदार लाद घालायला मागतायत त्याच्या कमरेमध्ये सरकारी पक्षाचे आणि राजीनामा देत नाही, म्हणून मला त्याची वाच्यता करावी लागली, म्हणून मी राजीनामा दिलेला। सर्वेक्षण एका समाजाबद्दल तुम्ही त्या ठिकाणी जे बोललात, एक समाजानं नाराजी व्यक्त केली रस्त्यावर तुमच्या विरोधात असं आहे की नाभिक समाजाच्या बाबतीत जे आहे काही लोकांनी, काही चॅनलने आणि आमच्या विरोधकांनी चुकीची गोष्ट चालवलेली आहे। माझ्याकडे आजही त्याची क्लिपिंग आता सुद्धा आहे, आम्ही तुम्हाला सगळ्यांना ते देऊ शकतो, तयार आहे। त्याच्यामध्ये मी काय म्हटलं, त्या गावामध्ये एका नाभिक समाजाच्या दुकानदाराने पोस्ट टाकली म्हणून मराठा समाजातील त्या
त्या गावातील मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका, कुणीही या दुकानात जायचं नाही. मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता. तर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीला छगन भुजबळ सुद्धा उपस्थित आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.